चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी सांगा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी एकदा सांगा, कन्फर्मेशन द्या. त्यानंतर लगेच आपण या ओरिएंटेशन सेशनला सुरुवात करूयात. चला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? क्लिअर आहे. ओके, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे, चालेल. तर आज आपण जी नवीन बॅच स्टार्ट करत आहोत महाट्रान्सकोचा, तर त्याचा जस्ट एक ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवलेला आहे, ज्यामध्ये बॅच बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, बॅच बद्दलचा टोटल सगळा जो काय प्लॅन आहे, टेंटेटिव्ह तुमचं जे शेड्यूल आहे, ठीक आहे, आणि कशा पद्धतीने ही बॅच रन होणार आहे, आणि तुम्हाला या बॅचचा जास्तीत जास्त बेनिफिट करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ऍक्च्युअल टीचिंग जे आहे ते आपलं उद्याच्या सेशन पासून सुरुवात होईल, बट आज सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, बॅचला सुरुवात व्हायच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत मला डिस्कस करायच्या होत्या. प्लस तुमच्या जर काय डाऊट्स असतील तर तेही डाऊट्स आपण या सेशन मध्ये आपण बघूया. तुमच्यापैकी काही स्टुडंट फ्री सेशन म्हणून बघत असतील, ज्यांनी अजून बॅचला ऍडमिशन घेतलेलं नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर तुमचे अजून काही डाऊट्स असतील बॅच घ्यायच्या आधी, तर त्यासाठी म्हणून हा सेशन आजचा आपण ठेवलेला आहे. ठीक आहे. आता बघा, इथं तुमचे क्वेश्चन जे आहेत एकदा मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो की बॅच कशा पद्धतीने रन होणार आहे, काय तुम्हाला गोष्टी यातून मिळणार आहेत, कशा मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टी मी एकदा सांगतो. त्यातून जर राहिले तुमचे काही डाऊट्स तर तुम्ही एंडला मला विचारू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एकदा सगळ्या गोष्टी सांगू द्या. 10 ते 15 मिनिटांमध्ये मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्ही तुमचे पॉईंट्स, त्यातून जर काही आणखी पॉईंट्स मिस झाले असतील आणि तुमच्या तरीही अजून काही डाऊट्स असतील तर एंडला तुम्ही नक्की त्याबद्दल विचारू शकता. ठीक आहे. चला, सुरुवात करूयात आपण सेशनला. सगळ्यात पहिल्यांदा बघा की या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, की बॅच मध्ये काय इन्क्लुडेड असणार आहे. सगळ्यात पहिला जे असणार आहे ते डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ टॉपिक्स. जे काय आपले सिलेबस तुम्हाला दिलेला असतो वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे दिलेले असतात, त्यामधले जे सब टॉपिक्स असतात, तर त्या सगळ्या टॉपिकचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, म्हणजे जे आपण कन्सेप्ट म्हणतो. ठीक आहे. तर डिटेल कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन असेल. पूर्ण सगळ्या कन्सेप्ट, थेरी जी काय आहे सगळी एक्सप्लेन केली जाईल. याच बॅच मध्ये तुम्हाला महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज सुद्धा मिळेल, ज्यामध्ये तुमच्या 3 फुल सिलेबस टेस्ट ज्या आहेत या मिळतील तुम्हाला. 3 फुल सिलेबस टेस्ट ज्या महाट्रान्सकोच्या पॅटर्न नुसार असतील, IBPS पॅटर्न नुसार, आणि त्यातल्या त्यात महाट्रान्सकोच्या पॅटर्न नुसार असतील, अशा 3 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा तुम्हाला याच बॅच मध्ये मिळणार आहे. सोबत जेव्हा आपण हे टॉपिक्स एक्सप्लेन करत असतो, तुम्हाला माहित असेल, तुम्ही याच्या आधी मला बघितलं असेल, बऱ्याचशा सब्जेक्ट तुम्ही जर मला ओळखत असाल, तर जेव्हा जेव्हा आपण सब्जेक्ट, ज्या वेळेला एखादा सब्जेक्ट मी तुम्हाला टीच करत असतो, त्याच वेळेला आपण काय करतो, त्याची एमसीक्यू प्रॅक्टिस पण करून घेतो तुमच्याकडून. म्हणजे टॉपिक वाईज तुमचे एमसीक्यू सुद्धा जे आहे ते एमसीक्यू सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस जे आहे ते त्याच वेळेला तुम्हाला मिळेल. तुम्हाला वर्कबुक दिले जातील सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, त्या वर्कबुकची प्रॅक्टिस सुद्धा होईल. आणि जेव्हा आपले असेल तर त्याच्यासाठी आपण रिव्हिजन जे आहे तर रिव्हिजन सेशन सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळतील. तर एकंदरीत हे अशा पद्धतीचं तुमची जी आहे ही बॅच कन्सिस्ट, यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. हा पहिला मुद्दा तुमचा झाला. आता दुसरा मुद्दा जो आहे तर तो काय आहे, तुमचे सब्जेक्ट कुठले असणार आहेत. तर हे जे काय तुम्हाला 16 महत्वाचे टेक्निकल सब्जेक्ट जे बऱ्यापैकी सगळ्याच एक्झामिनेशन मध्ये असतात, जिथं कुठलाही सिलेबस मेन्शन केलेला नसतो, अशा वेळेला जे आपल्याला करावे लागतात, असे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत हे सगळे टेक्निकल सब्जेक्ट या बॅच मध्ये तुमचे घेतले जातील. नॉन टेक्निकल साठी बरेच विद्यार्थी विचारत आहेत, पण सध्या तरी अजून तरी काही प्लॅन नाही आहे नॉन टेक्निकलचा. त्याबद्दल सुद्धा जर काही करता आलं तर ते नक्की आपण पुढे बघूच. बट सध्या ही जी बॅच लॉन्च केली ती स्पेशली फक्त टेक्निकल सब्जेक्टचे आहे. आता कुठल्या कुठल्या सब्जेक्ट्स असतील बघा यामध्ये. एपीएम राहील, सॉम राहील, हे सगळे पहिला स्ट्रक्चरचे एकत्र लिहिलेले आहेत मी. ठीक आहे. एपीएम, सॉम, टॉस, एसए, आरसीसी, डीएसएस, बीसीएम, सीटी असेल, सर्वेइंग, सीपीएम असेल, त्यानंतर एफएम असेल, जीटी असेल, इस्टिमेशन, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन असेल, हायवे असेल, हायड्रोलॉजी असेल, इरिगेशन आणि इन्व्हायरमेंट, असे 16 सब्जेक्ट मी इथं मेन्शन केले आहेत. त्या 16 पैकी जवळपास 10 ते 12 सब्जेक्ट जे आहेत हे मी स्वतः टीच करणार आहे. ठीक आहे. माझ्या अवेलेबिलिटीनुसार मिनिमम 10 टू मॅक्झिमम 12 सब्जेक्ट ही मी करणार आहे. 3 ते 4 सब्जेक्ट जे असतील ते मे बी बाकी काही फॅकल्टीज असतील, जे मी आत्ताच नाव सांगू शकत नाही, बट बाकीचे काही फॅकल्टीज असतील ते लाईव्ह किंवा रेकॉर्डेड मध्ये राहतील. तुम्हाला जसं मी बॅचच्या सुरुवातीला सांगितले होते की ऑलमोस्ट 70 to 80% जे आहेत तर हे लाईव्ह राहील. म्हणजे 16 पैकी जवळपास सब्जेक्ट आपले लाईव्ह झाले तर 75% राहतात. तर 12 सब्जेक्ट आपले लाईव्ह राहतील. ते कुठले राहतील तेही मी तुम्हाला सांगेन. बट या 16 पैकी 12 सब्जेक्ट जे आहेत ते लाईव्ह राहतील, जे मी स्वतः घेणार आहे. 3 ते 4 सब्जेक्ट जे आहेत ते काय राहू शकतात, रेकॉर्डेड असू शकतात, जे दुसरे फॅकल्टी घेतील. हे झालं तुमच्या सब्जेक्ट बद्दलचं. ठीक आहे. हे सगळे सब्जेक्ट तुमचे या बॅच मध्ये तुम्हाला
डिटेलमध्ये स्टडी करता येईल, कन्सेप्ट तुमच्या सगळ्या क्लिअर होतील. ठीक आहे, असं नाही की फक्त रिव्हिजन राहील किंवा फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस राहील असं नाही. डिटेलमध्ये आपण याचं प्लॅनिंग करणार आहोत, डिटेलमध्ये याचं सगळं स्टडी करणार आहोत. तर हे झालं टेक्निकल. आता टायमिंग कसं असेल, बऱ्याच मुलांचं टायमिंगशी रिलेटेड मेसेजेस होते बघा. टाइम हा फ्लेक्झिबल राहील, हा चेंज होऊ शकतो, पहिलाच तुम्हाला मी सांगितलं होतं. पण दोन टेंटेटिव्ह जे आहेत हे दोन टाइम मोस्टली तुमचे जास्तीत जास्त जे आहेत आपल्या या पुढच्या 2 महिन्यांमध्ये, हे टायमिंग जे मी सांगत आहे मॅक्झिमम डेला आपले याच टायमिंगला लेक्चर्स होतील. काही दिवसी काही चेंजेस होऊ शकतात, ते तुम्हाला आधीच प्रायर सांगितलं जाईल. काही कारणास्तव जर काही टायमिंग बदलावं लागलं, आपल्याला चेंजेस करावं तर ते आधीच सांगितलं जाईल. बट 70 to 80% जे आहे हे तुमचं याच टायमिंग मध्ये क्लासेस होतील. एक तर राहील सकाळी 8 वाजताचं एक शेड्यूल असेल आणि एक राहील संध्याकाळचं 4चं एक शेड्यूल राहील. मग किती तास लेक्चर होईल, तर आता जोपर्यंत बीएमसी एक्झामशन आहे, कारण बरेचसे तुमच्यापैकी असे विद्यार्थी आहेत जी बीएमसीची पण तयारी करत आहेत, जोपर्यंत बीएमसीचे एक्झामिनेशन आहे तोपर्यंत सुरुवात तुमची 2 ते 3 तासापासून राहील. एकदा का बीएमसी एक्झामिनेशन झाली की तुमचं हेच जे शेड्यूल आहे ते 4 ते 6 तासापर्यंत असू शकतं. तर अशा पद्धतीने हे टायमिंग बद्दलचा तुमचा जो क्वेश्चन होता बऱ्याच जणांचा, तर हे टायमिंग असे राहतील तुमचे. सकाळी 8 वाजता तर राहील आपलं आणि इव्हनिंगला 4 वाजता राहील. मग काही कारणास्तव काही वेळेला 4 ते 5 होऊ शकतं, 4 ते 3, पण ते आधीच सांगितलं जाईल. पण मॅक्झिमम हेच टाइम शेड्यूल तुमचं राहणार आहे. आता तुमच्यापैकी असं काही जणांचं मत असेल की कॉलेज करत आहोत, हे टायमिंग सूट होत नाही, तर तुमच्यासाठी हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे एकदा लाईव्ह झाल्यानंतर ते परत तुम्हाला थोड्या वेळामध्ये रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल राहतं. ते तुम्ही कितीही वेळेला बघू शकता. असं काय त्याला रिस्ट्रिक्शन मी ठेवलं नाही, ते तुम्ही कितीही वेळेला बघू शकता आणि कोणत्याही टायमिंगला तुम्ही ते बघू शकता. ज्यांचा टायमिंगचा इश्यू आहे त्यांचा. माझं मत असं राहील की तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असाल, तुम्हाला बाकी कुठल्याही याचं रिस्ट्रिक्शन नसेल, तर तुम्ही जास्तीत जास्त कंटेंट जो आहे तो लाईव्ह स्वरूपात बघा. म्हणजे तुम्हाला डाऊट्स तुमचे जे काय असतील ते एक तर तुमचे तिथल्या तिथे क्लिअर होतील आणि दुसरं एक सवय लागेल की जसं बॅचचं शेड्यूल सुरू आहे तसं तुमचाही अभ्यास सुरू राहील. रेकॉर्डेडमध्ये काय होतं, बऱ्याचदा तुम्ही बॅकलॉग तुम्ही तयार करता बऱ्याचदा, त्यामुळे अननेसेसरी जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल आणि तुम्ही इतका टाइम देऊ शकत असाल, तर त्यावेळेला म्हणजे ते टायमिंग तुमच्यासाठी ऍडजस्टेबल असेल तर तुम्ही शक्यतो लाईव्ह स्वरूपातच सेशन्स बघायचे आहेत. रेकॉर्डेडला शक्यतो जायचं नाही. ज्यांचा नाईलाज आहे, जे गृहिणी आहेत, सपोज घरातलं काम करता करता अभ्यास करत आहेत, जॉब करत करत काही जण अभ्यास करत आहेत, कॉलेज करत करत काही जण अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी आपण समजून घेऊ शकतो. तिथे तुमच्या अवेलेबिलिटीनुसार, पण डेली बेसिसवर जे झालेलं आहे शेड्यूल ते त्याच दिवशी एंड करत चला, त्या दिवशी बघत चला. हे झालं टायमिंग बद्दल. ठीक आहे, हे बॅचच्या टायमिंग बद्दलचं होतं. आता बघा ड्युरेशन कसं राहणार आहे, तर तुमचं हे पहिला जो जे स्पेशली महाट्रान्सपोर्टसाठी प्लॅन करत आहेत तर त्यांची 2 ते 3 महिन्याची असेल. मोस्टली आपण 2 महिन्यामध्ये पहिला सगळा कव्हर करण्याचा ट्राय करत आहोत. मे बी काही कारणास्तव थोडंसं एक्सटेंड होऊ शकतं. प्लस तुमच्या एक्झामच्या डेटवर पण डिपेंडन्सी खूप राहील या शेड्यूलची. पण पहिलं टार्गेट जे केलेलं आहे ते 2 दिवस म्हणजे 60 दिवसाचा प्लॅन पहिल्यांदा तयार केलेला आहे. 60 दिवसामध्ये तुमचा सगळा सिलेबस जो आहे टेक्निकल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला देण्याचा प्लॅन इथं तयार केलेला आहे. ठीक आहे, तर हे बॅचच्या ड्युरेशन बद्दलचं होतं. आणि तुमचा मग व्हॅलिडिटीचा जो प्रश्न आहे बघा, मी काल सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की व्हॅलिडिटी बद्दलचा जो प्रश्न आहे, ज्यांनी कालपर्यंत ऍडमिशन घेतलेले किंवा फार तर फार आजपर्यंत जे ऍडमिशन घेत आहेत त्यांना, ज्यांनी 3 मंथची व्हॅलिडिटी घेतलेली आहे, पण काही जणांनी 13 तारखेला, मी बॅच लॉन्च केली 13 तारखेला, मग खूप जणांनी 13 तारखेलाच ऍडमिशन घेतलं. मग आता त्यावेळेला काय होतं की मग तिथून पुढे तुमची व्हॅलिडिटी पकडली जात आहे, ते ऍपमध्ये तसं दिसत आहे. बट मी काय करणार आहे की हे 3 मंथ प्लस तुम्हाला ज्यांनी आजपर्यंत ज्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे त्याने 3 मंथ आणि प्लस 15 डेज हे तुम्हाला मी देणार आहे. याचा अर्थ 24 तारखेपासून पुढचे 3 महिने आणि प्लस 15 दिवस पकडून ऑगस्टची जी काय डेट येईल 8-10 ऑगस्टच्या आसपास ही तुमची व्हॅलिडिटी राहील. म्हणजे एक्झामिनेशन कधी होईल तुमची, याच्या आत होईल, याच्यानंतर होईल, बट 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंतची काय असेल तुमची या कोर्सची काय असेल व्हॅलिडिटी राहील. ज्यांनी 6 महिन्याचं घेतलेलं आहे त्यांना आणखी 3 महिने पुढे मिळतील. ज्यांनी आत्ताच घेताना 6 महिन्याचं घेतलेलं आहे त्यांना याच्या पुढे जाईल व्हॅलिडिटी. ठीक आहे, तुमचे व्यवस्थित गोष्टी समजून घ्या. नंतर तुमचे पॉईंट्स काय ह्यातून आणि काय डाऊट राहिले असतील तर विचारू शकता. तर हे अशा पद्धतीचं आहे व्हॅलिडिटीचं. ज्यांनी आजपर्यंत ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांना एक ऑफर दिली मी की 3 महिने तर होतच व्हॅलिडिटी, प्लस तुम्ही 13 तारखेला घेतली होती म्हणून तुमची तिथून व्हॅलिडिटी पकडली जात होती, तर त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून 24 तारखेपासून म्हणजे आजच्या तारखेपासून पुढे 3 महिने आणि प्लस 15 दिवस इतकी व्हॅलिडिटी तुमची असणार आहे. ज्यांनी आजपर्यंत ऍडमिशन घेतलं, उद्यापासून जे ऍडमिशन घेतील त्यांना तिथून पुढे 3 महिन्याची राहिली. 15 दिवसाचं फक्त हे आजच्या मुलांसाठी, आजपर्यंत ऍडमिशन घेणाऱ्या मुलांसाठी एक्स्ट्रा 15 दिवस आहे. ठीक आहे, तर हे झालं व्हॅलिडिटी बद्दलचा प्रश्न. मग त्याच्या आत पण एक्झामिनेशन होऊ शकते, त्याच्यानंतर पण होऊ शकते, बट पहिला तुमची जी बेस प्राइस तुम्हाला जी दिलेली आहे
त्यासाठी ही व्हॅलिडिटी राहील. पुढे एक्झामिनेशन जात असेल तर मग तुम्ही एक्सटेन्शन जे आहे महिन्याभरामध्ये एक मिनिमम फीज मध्ये त्या तुम्हाला वाटलं की नाही पुढे मला WRD साठी सुद्धा आणखी बॅच पाहिजे तर महिन्यानुसार तुम्ही मिनिमम फीज मध्ये आपली व्हॅलिडिटी वाढवत जाऊ शकता. ते पुढच्या गोष्टी आहेत. सध्या ट्राय करा की आपला सगळा अभ्यास याच व्हॅलिडिटी मध्ये कव्हर करण्याचा. आता बघा प्लॅन जो केलेला आहे 2 प्लॅन आहेत. पहिला प्लॅन जो आहे तो आहे 60 दिवसांचा. आता सध्या जवळपास 300 तासांचा हा प्लॅन आहे. हे 300 तास प्युअरली टीचिंगचे आहेत. यामध्ये तुम्हाला मी जसं जसं बऱ्याचदा सांगितलेलं आहे इथं फक्त तुमचं टीचिंग असेल, रायटिंगचा पार्ट इथं असणार नाही. रायटिंग जर केलो आपण तर आणखी तुमचे तितकेच आवर्स वाढतात. त्यामुळे इथं जे आपली जेव्हा बॅच सुरू असेल तेव्हा तुमचं फक्त टीचिंग आणि तुमचं आणि माझं इंटरॅक्शन राहील. कन्सेप्ट डाऊट वगैरे MCQ वगैरे हे असं राहील. जो कंटेंट बोर्डवर दिसत असेल तो लिहून दिला जाणार नाही. त्याच्या नोट्स तुम्हाला आधीच, नोट्स बद्दल पण पुढे सांगेन, त्या नोट्स आधीच दिलेल्या असतील. मग ते तुम्ही लेक्चर सुरू व्हायच्या आधी राईटअप कव्हर करत चला किंवा लेक्चर झाल्यानंतर करत चला. म्हणजे ते 300 तास प्लस रायटिंगचे 200 तास जर आपण पकडले तर ह्या बॅच मध्ये टोटल तुम्हाला आवर्स किती द्यावे लागणार आहेत? 500 तास द्यावे लागणार आहेत तुमचे. 500 तासांचा कंटेंट राहील रायटिंग कन्सिडर केल्यानंतर तुमचा. माझ्याकडून कितीचा असणार आहे? फक्त 300 तास अप्रॉक्सिमेटली. पुढे मागं थोडंसं असेल. तर हे ड्युरेशन बद्दलचं आहे. आता हा प्लॅन सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेंटेटिव्ह आहे. डेट टू डेट सगळं जुळल असं नाही, सगळं जुळल असं नाही. ठीक आहे. त्यामुळे हे डेट थोडं मागं इकडे तिकडे होऊ शकतात, बट फ्लो असा राहील बऱ्यापैकी. सब्जेक्टचा फ्लो आहे तो बऱ्यापैकी असा राहील. यामध्ये डेट जे आहेत पुढे मागं होऊ शकतात. त्यामुळे मग मला कुठल्या तरी दिवशी असं नका विचारू की समजा अमुक तमुक 10 जून आहे सर, 10 जूनला इथं हा सब्जेक्ट दिसत आहे, पण अजून आपला हा सब्जेक्ट सुरू आहे, किंवा हे प्लॅन मध्ये हा सब्जेक्ट दिसत आहे आपला हा सुरू आहे. तर हे टेंटेटिव्ह बरेच जण तुम्ही विचारता म्हणून दिलेला आहे, म्हणून हा शब्द पण वापरलेला आहे टेंटेटिव्ह. टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. या पद्धतीनं थोड्या प्रमाणात इकडे तिकडे होईल. जसं की MCQ बॅचला पण मी एक टेंटेटिव्ह दिलं होतं, अगदीच तसं जुळलं असं नाही, बट एक तुम्हाला फ्लो लक्षात द्यावा याच्यासाठी हे दिलेलं आहे. एक फ्लो लक्षात द्यावा. तुमचंही तुमचं स्वतःचं प्लॅनिंग एक तयार असावं. सब्जेक्टचा फ्लो समजावा की कुठला सब्जेक्ट कसा आहे, त्यासाठी या गोष्टी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. सो सुरुवात आपण सर्विंग पासून करत आहोत. दुसरा सब्जेक्ट असेल एस्टिमेशन. सो BMCच्या आधी हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते 2 सब्जेक्ट आहेत तुमचे कव्हर करायचे आपल्याला, ज्यामध्ये सुरुवातीचं टायमिंग जे आहे थोडंसं कमी राहील. हळूहळू याच्यामध्ये 2 तासापासून 3 तासापर्यंत आपण जाऊ. हे टायमिंग सुरुवातीचं 4 वाजताचं आहे. 4 वाजताचं हे पहिला असेल तुमचं. सो सर्वे आणि इस्टिमेशन, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन हे सुरुवातीचे 2 सब्जेक्ट असतील. त्यानंतर आपलं तुमची 13 आणि 14 तारीख आहे BMCची. त्यामुळे इथं शेड्यूल देताना तुम्हाला 10 तारखेपर्यंतच दिलेलं आहे. ठीक आहे. आता BMC एक्झाम झाली की 15 तारखेपासून आपण 2 याच्यामध्ये शेड्यूल परत सुरू होईल. म्हणजे जे सांगितलं मी तुम्हाला 6 तासाचं. तर एक पॅरलली जिओटेक एक सुरू राहील तुमचा, प्लस इकडे सकाळचा APM एक सुरू राहील, परत FM राहील, परत CT राहील. मध्ये काही दिवस काही मेजर सब्जेक्ट झाल्यानंतर टेस्ट पण असतील तुमच्या कॉम्बो मध्ये झालेल्या सब्जेक्टच्या, कंबाईन मध्ये काही टेस्ट असतील, रिव्हिजन राहील, किंवा जे रेकॉर्डेड सेशन मिळणार आहेत त्याच्यासाठी गॅप राहील थोडा थोडा तुम्हाला या पद्धतीने, किंवा एखादा सब्जेक्ट लवकर संपला तर तो 1 दिवसाचा बफर तुम्हाला त्यासाठी राहील की ज्यामध्ये तुमचे पेंडिंग गोष्टी तुम्ही कव्हर करा. तो अशा पद्धतीने राहील. CPM, RCC, परत इकडे तुमचा सायमल्टेनियसली SOM राहील. या पद्धतीनं हे तुमचे सेशन्स आहेत. हे प्लॅन केले आहेत अप टू 60 डेज पर्यंतचे. मग मला तर वाटत नाही की याच्या आत एक्झाम राहील. एक्झामिनेशन शक्यतो जूनच्या एंडला किंवा जुलैपर्यंत जाऊ शकते. याच्या आत जर एक्झाम झाली, शक्यतो खूप कमी चान्सेस आहेत, बट झाली तर मग याच्यामध्ये टीचिंग आवर्स वगैरे वाढवावे लागतील. पळवलं तर जाणार नाही सिलेबस, जेवढं आवर्स आहेत तेवढेच होतील. फक्त मग त्याच्यामध्ये आवर्स वाढवावे लागतील आपल्याला, जर तसं काही डेट आधी येत असेल तर. बट आपला ह्या प्लॅन नुसार आपण 22 तारखेपर्यंत जे आहे हे सगळा कंटेंट कव्हर करणार आहोत. सो हे प्लॅनिंग अशा पद्धतीने राहील. हे झालं लाईव्ह सब्जेक्टचं. रेकॉर्डेड मध्ये हे राहतील तुमचे सब्जेक्ट्स हायवे, हायड्रोलॉजी, इरिगेशन, इन्व्हायरमेंटल. मी ट्राय करेन हा पण सब्जेक्ट लाईव्ह मध्ये बसवण्याचं, जर आपलं 22 जून पर्यंत सपोज शेड्यूलच आलं नाही एक्झामचं, काय अजून काय डेट वगैरे नसेलच, तर हे शक्यतो लाईव्ह मध्ये देण्याचा प्रयत्न करेन. बाकी हे मग थेरॉटिकल जे सब्जेक्ट्स आहेत हे रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला राहतील. तर हे रेकॉर्डेड सब्जेक्ट बद्दलचं होतं. आता नोट्स ज्या आहेत, ज्या तुम्हाला आधीच नोट्स दिलेल्या असतील, तर या आयदर हँड रिटन नोट्स असतील माझ्या स्वतःच्या, किंवा काही सिटी सारखे सब्जेक्ट्स असतात, बिल्डिंग मटेरियल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सारखे काही सब्जेक्ट्स असतात जे टाईप राहतील तुमचे, जे टाईप केलेल्या नोट्स असतील तुमच्या, आणि किंवा क्लास PPT ज्या बोर्डवरच्या असतात, ह्या तुम्हाला 3 प्रकारच्या असतील. त्या सॅम्पल मी तुम्हाला इथे शो करतो. हे अशा पद्धतीच्या नोट्स तुम्हाला मिळतील. इथं तुम्हाला हे FMच्या नोट्स दिसत आहेत बघा, फ्लुइड मेकॅनिक्स मधल्या या नोट्स दिसत आहेत. या अशा पद्धतीच्या नोट्स तुम्हाला यामध्ये मिळतील, ज्या तुम्ही प्रिंट आउट करू शकता. माझं मत राहील की हे प्रिंट आउट घेऊन परत तुम्ही तुमच्या नोट्स तयार करा. लेक्चर एखादा टॉपिक कव्हर व्हायच्या सुरुवात होणार आहे बघा, कशा हे पुढे सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने रन करायचं. पण ह्या सॅम्पल कॉपी अशा आहेत बघा. हे सर्वेच्या टाईप केलेल्या माझ्या नोट्स आहेत.
ज्यामध्ये मध्ये आधी ब्लँक स्पेस सोडलेला आहे तुम्हाला, त्यामध्ये फॉर्म्युले वगैरे लिहिण्यासाठी वगैरे अशा पद्धतीनं काही डायरेक्टली अशा हँड रिटन नोट्स आहेत तुमच्या डायरेक्टली ज्या इथे दिसत आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे पण आहे, हे सीपीएमच्या आहेत बघा, सीपीएमच्या नोट्स आहेत इथं, सीपीएमच्या नोट्स. त्यानंतर हे असे काही शॉर्ट नोट्स किंवा फॉर्म्युला लिस्ट काय काय सब्जेक्टचे आहे तेही तुम्हाला इथं मिळेल. सो ह्या अशा पद्धतीच्या नोट्स तुम्हाला मिळतील. आता स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. आता सर्वे सब्जेक्ट आपला उद्या सुरू होत आहे, तर पहिल्या स्टेपमध्ये मी काय म्हणणार तुम्हाला की याच्या नोट्स देणार, याच्या नोट्स देणार. मी तुम्हाला टेंटेटिव्हली टॉपिक सांगणार की उद्या कुठला कुठला टॉपिक आहे. जसं की आज सांगतो तुम्हाला उद्या आपलं क्लासिफिकेशन ऑफ सर्वे किंवा इंट्रोडक्शन जे आहे सर्वेचं ते सुरू होईल. मग त्याच्याशी रिलेटेड आयदर तुम्ही नोट्स तयार करून ठेवा आधीच, किंवा एक बेसिक पॉईंट जो आहे नोट्स मधला हा वाचून घ्यायचा. जेणेकरून काय होतं बघा, तुम्ही हे स्कूलला असताना पण करत असेल, आठवत असेल तुम्हाला. त्यामुळे काय होतं की जेव्हा मी सांगेन तुम्हाला, मी जेव्हा काही गोष्टी शिकवेल तेव्हा ते पटकन तुम्हाला लक्षात राहते, ग्रास्पिंग पॉवर वाढते आपली. त्यामुळे तुम्ही जो टॉपिक मी सांगणार आहे की उद्या हा टॉपिक होणार आहे, तो आधीच सांगितलं जाईल तुम्हाला. सब्जेक्ट नाही, टॉपिक पण एक टेंटेटिव्ह सांगितलं जाईल, तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. म्हणजे आज तुमचं काम काय की आज आपलं क्लासिफिकेशन ऑफ सर्वे हा सेशन झाला की मी तिथून त्या नोट्स ऍड करेन. क्लासिफिकेशन सर्वे इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो वाचून घ्यायचा. तर त्या नोट्स मिळतील तुम्हाला, ते स्वतः तुम्हाला. सेकंड स्टेप राहील तुमचं रीडिंग. ठीक आहे, सेकंड स्टेप राहील तुमचं रीडिंग. आणि थर्ड जे असेल तर ते आपलं असेल मग टीचिंग, आपला क्लास राहील, हा क्लास राहील. क्लास झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लास झाला की त्याच्या नोट्स तुमच्या ज्या आहेत आयदर आधी किंवा नंतर स्वतःच्या सेल्फ नोट्स ह्या तयार ठेवा. सेल्फ नोट्स डिटेल ठेवलात तर अगदी चांगला आहे. तुम्ही जॉब करत आहात, तेवढा वेळ नाही सगळं लिहिण्याचा, शॉर्ट नोट्स तरी ठेवा, किंवा ऍटलीस्ट प्रिंट आउट केलं त्याला हायलाईट तरी करून ठेवा. या गोष्टी करू शकता, या पद्धतीने राहील. आणि मग याचा यूज पुढे जाऊन तुम्ही एमसीक्यू प्रॅक्टिस रिव्हिजनसाठी करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्या बॅचचं स्ट्रक्चर जे आहे ते बॅचचं स्ट्रक्चर असणार आहे. बॅच मोड जसं सांगितलं मी तुम्हाला, 75 ते 80% लाईव्ह स्वरूपात राहील. राहिलेली 20 ते 25% जे आहे ते रेकॉर्डेड राहील. रेकॉर्डेड तुम्ही किती वेळेला बघू शकता, मोबाईलवर बघू शकता. ठीक आहे, मोबाईलवर बघू शकता. त्यासाठी आपल्याला टेस्ट सेंटर बॅकशे सर हे ऍप घ्यायचं आहे. लॅपटॉपवर बघू शकता, लॅपटॉपवर बघू शकता, किंवा पीसीवर बघू शकता, किंवा तुमचे आयफोन आहेत त्यावर सुद्धा बघू शकता. यासाठी काय करायचंय तुम्हाला, क्लास प्लस जे आहे क्लास प्लस थ्रू लॉग इन करायचंय. लॅपटॉप किंवा पीसीवर असेल तर क्लास प्लस डायरेक्टली सर्च करायचं आहे, क्लास प्लस लॉग इन. तुमचा नंबर जो आहे नंबर टाईप करायचा आहे, HUNQFV हा कोड वापरायचा तिथं, ORG कोड, आणि लॉग इन करायचं. हे तुमचं लॅपटॉपसाठीचं ही मेथड आहे. तर हे किती वेळेला तुम्ही बघू शकता, लाईव्ह स्वरूपात तुम्ही बघू शकता, रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकता. बॅचच्या फीज ज्या आहेत तर ह्या फीज इथं सांगितलेल्या तुम्हाला. 3 मंथ व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर 2999 आहे. 6 मंथ व्हॅलिडिटी असेल तर 4499 आहे. 100 विद्यार्थ्यांसाठी जे ऑलरेडी झालेला आहे तरी सुद्धा काही मुलांनी मेसेजेस केली की सर आम्हाला 1-2 दिवसाचा वेळ द्या, तर त्यांच्यासाठी जे आपले एमसीक्यू बॅच होते तर त्यांच्यासाठी फक्त 999 होतं, आणि बाकीच्या मुलांसाठी हे 1499 होतं. ठीक आहे, तर हे आजच्या दिवसच राहील ऑफर. त्यामुळे ज्यांनी अजूनही केलं नसेल त्यांनी करून घ्या. नंतर उद्यापासून या प्राइस तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ह्या बॅचच्या फीज बद्दलचं हे तुमचं पॉइंट्स होते. चला, आता हे सोडून आणखी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इथे विचारू शकता बॅच बद्दलच्या. मग आपण थोडंसं स्ट्रॅटेजी बद्दल आणखी बोलू. ठीक आहे, चला, हे सोडून आणखी काय असेल तुमचं डाऊट्स तर इथं तुम्ही विचारू शकता. हा, आता एक एक पॉइंट्स तुमचे जे आहेत ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत तुमचे खूप आधीपासून. तुम्ही या ठिकाणी परत एकदा विचारला तर बरं राहील, कारण खूप कमेंट येऊन गेले आहेत. एमसीक्यू बॅच आपली सुरू आहे ऑलरेडी. एमसीक्यू बॅचचं टायमिंग जे आहे ते हे टायमिंग सोडून वेगळं राहील. त्यातलंही आपलं पहिल्या आठवड्यामध्ये मॅक्झिमम पोर्शन जो आहे कव्हर होणार आहे बीएमसी साठी. त्यावेळेला ह्या बॅचचं टायमिंग फक्त 2 तास ठेवलेलं आहे, 2 ते 3 तास. मग ते बॅच आणि हे बॅच दोन्ही आवर्स जे आहेत हे तुमची ही बॅच फुल फ्लेज मध्ये सुरू असतोपर्यंत ती बॅच झालेली असेल एमसीक्यू बॅचची. त्यामुळे दोन्हीचं काय यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार नाही. यस, नॉन टेक्निकल बद्दल विचारत आहेत. ओके, टेंटेटिव्ह सब्जेक्ट वाईज टाइम टेबल सांगितलं मी आताच. स्ट्रक्चरचे सब्जेक्ट पहिला घ्या म्हणत आहेत. लाईव्ह लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड मध्ये पण राहतील. पीडीएफ काढता येईल, प्रिंट आउट घेता येईल तुम्हाला. येस, ऑल जेई साठी ही बॅच उपयोगी पडेल. स्ट्रक्चर बद्दल बरेच जण मेसेज करत आहेत.
2 + 2 आवर्स आहे का? सुरुवातीला 2 ते 3 तास आणि नंतर 4 ते 6 तास असं आहे. नॉन टेक्निकल सब्जेक्ट सध्या तरी नाहीत आपले, फक्त टेक्निकल आहेत. बघा आता तुम्ही जे म्हणत आहात की तुमचे स्ट्रक्चरल सब्जेक्ट पहिला घ्या, तर मग आपण असं करू शकतो यातला, आता एपीएम तर तुम्हाला नाही आहे कसाही, ठीक आहे, एपीएम तरी तुम्हाला आता सब इंजिनियरसाठी नाही. मग आपण असं करू शकतो की हे जे सर्वे पासून आपण सुरुवात करत होतो, तर मग एक काम आपल्याला असं करता येईल, सर्वेच्या ऐवजी इथं स्वॉर्म पासून आपण सुरुवात करूया. तुमचा खूप जणांचा डिमांड आहे, शेवटी तुमचा डिमांड तुमच्या जे आहे महत्वाचं आहे, शेवटी घ्यायचं तर सगळंच आहे आपल्याला, ठीक आहे. तर मग बऱ्याच जणांचं स्ट्रक्चरचं हे म्हणणं आहे, तर आपण काय करू, सॉम आणि टॉस हे 2 बसतील आपले यामध्ये, किंवा बघूयात आपण पहिला सॉम तर घ्यावंच लागेल, बेसिक आहे तसं. मेकॅनिक्स पासून सुरुवात करावी लागते, बट मेकॅनिक्स तुमच्या सब इंजिनियरला नाही आहे, त्यामुळे आपण काय करू, मग सॉम पासून सुरुवात करू शकतो, ठीक आहे. स्ट्रक्चरल म्हणतात. ओके, ठीक आहे. हा क्लास प्लस लॉग इन टाकलात की येऊन जाईल गुगलला. हा हायवे सांगितलं मी तुम्हाला, हायवे मी लाईव्ह मध्येच घेण्याचा ट्राय करेन, सध्या त्या ह्याच्यामध्ये बसलेला नाही. त्यामुळे ग्रुप जो आहे 240 पण ठेवा एकदा इंटरनेट. सिद्धार्थ, त्यासाठी मी डाउनलोडचा ऑप्शन ऑन ठेवलेला आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या जवळ नेट आहे त्यावेळेला तो ऑप्शन डाउनलोड करून घ्यायचा, नंतर तो बघायचा ऑफलाईन मध्ये, कारण तो जे काय क्वालिटीचं तुम्ही म्हणताय 240 वगैरे, ते बघतो मी एकदा, चेक करतो टेक्निकल टीम जी आहे क्लास कॉलेजची त्यांच्याशी बोलून की 240चा ऑप्शन त्यांचा आहे का. बट त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन दिलेला आहे डाउनलोडचा. पेपरमध्ये नॉन टेक्निकल तुमचं जे आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं ऍक्च्युली ऍड मध्ये की कुठल्या माध्यम मध्ये, पण ते महाट्रान्सको मध्ये केलेलं नाही. आय थिंक जे नॉन टेक्निकल कसंही तुम्हाला ऍप्टिट्यूड रिझनिंग आणि मराठीत राहील, बट ऍप्टिट्यूड रिझनिंग बहुतेक इंग्लिशमध्ये राहू शकतं, कारण तसं काय मेन्शन केलेलं नाही. सगळीकडे मेन्शन असतं तुमचं की कुठल्या लँग्वेजमध्ये राहील, ह्या ऍड मध्ये केलेलं नाही, त्यामुळे एक्झॅक्टली मलाही सांगता येणार नाही. बघा आता काही जण म्हणतात की सर्वेच घ्या, सॉमच घ्या, असं आहे. बर, मी त्यासाठी एक सोपा, ठीक आहे, आपण काय करू, बघा आता बरेच जणांचं हे होतं, म्हणून मी म्हणतो की ह्या टाइम टेबल नुसार आपण जाऊ. तसं बॅच आपली जी आहे, ही बॅच आहे महाट्रान्सको साठी. बीएमसी साठी जर आपण विचार केला तर बीएमसी साठी काय फारसं यामध्ये होणार नाही. तुम्ही हा एक काम करू शकतो, मी ज्यांना स्ट्रक्चरल सब्जेक्ट हवे आहेत त्यांच्यासाठी मी कसंही काही दिवसामध्ये युट्यूबवर स्ट्रक्चरल सब्जेक्टची एक सिरीज सुरू करणार आहे. तिथं तुम्ही ते चेक करा, ज्यांना स्ट्रक्चर, कसंही तुमचा एकच सब्जेक्ट होईल स्ट्रक्चरचा, जरी घ्यायचं जरी ठरलं तर. त्यामुळे जसा प्लॅन आहे तसंच जाऊयात आपण, कारण मग हे काय होईल, कोण म्हणेल हा सब्जेक्ट, कोण म्हणेल तो सब्जेक्ट घ्या, त्यामुळे जसं प्लॅन आहे तसं जाऊयात आपण. महाट्रान्सको आणि पुढे येणाऱ्या डब्ल्यूआरडी ला कसंही टार्गेट करत आहोत. बीएमसी साठी ऑलरेडी जर तुम्ही टार्गेट करत असाल तर तुम्हाला बीएमसीची बॅचेस आहेत, बीएमसीच्या बाकीच्या गोष्टी आहेत, युट्यूबवर मिळू शकतो तुम्हाला. त्यामुळे जसं प्लॅन आहे तसंच जाऊयात, कारण मग प्रत्येकाचं 5 बोट वेगवेगळं आहे, तसं प्रत्येकाचं वेगवेगळा सब्जेक्ट येऊ शकतो. त्यामुळे जाऊ आपण सर्वे सोबतच, ठीक आहे. ज्यांना स्ट्रक्चरल पाहिजे तर त्यांच्यासाठी युट्यूबवर राहतील सेशन सब्जेक्ट वाईज, तिथं मी तुम्हाला स्ट्रक्चरल बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगेन. तिथं युट्यूब कसंही सॉम बघा पूर्ण आपण घेतलं होतं, तसंच आरसीसी असेल किंवा आणखी तुमचं जे काय टॉस असेल ते युट्यूबवर राहील, तिथे तुम्ही बघून घ्या स्ट्रक्चरल साठी, ठीक आहे. त्यामुळे जसं शेड्यूल, हे शेड्यूल त्यासाठीच मी डिस्क्लोज करणार नव्हतो, कारण काय होतं मग प्रत्येक जण असंच म्हणतो की हे घ्या ते घ्या, म्हणून डिस्क्लोज, हे कुणासाठी, हे कशासाठी आहे, तुम्हाला एक फ्लो लक्षात यावं यासाठी. मग हे असंच राहू दे, मी फायनली हेच ठेवतो की अशाच पद्धतीने जाईल सिक्वेन्स, चालेल, ठीक आहे. आता यातले मॅक्झिमम मी सांगितले 10 ते 12 सब्जेक्ट जे आहेत मी स्वतः घेईन, बाकी जे राहतात 3 ते 4 सब्जेक्टसाठी काही फॅकल्टी राहतील जे माझ्यासारखेच राहतील, ज्यांना एक्सपिरियन्स राहील त्या सब्जेक्टला असेच राहतील, ठीक आहे. ऑलरेडी जे एमसीक्यू बॅच ला आहेत, ठीक आहे, तिथे जर तुमचं एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी तुम्ही केला होता, इथं आपण कन्सेप्ट बेस्ड जास्त स्टडी करणार आहोत, त्यामुळे दोन्ही बॅच वेगवेगळ्या राहतील तुमच्या. इथं जास्तीत जास्त तुम्हाला कन्सेप्टवर भर दिला जाईल. सॅम्पल एमसीक्यू राहतील, तिथं जेवढे आपण टॉपिक वाईज जास्तीत जास्त एमसीक्यू घेतले तसे नाही, तर तुमचे सॅम्पल बेस्ड एमसीक्यूज राहतील,
जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी कन्सेप्टला द्यायचा, समजून घ्यायला जास्त इथं वेळ जाईल. ठीक आहे. इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन आहे, ईसीव्ही म्हणजे इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन आहे. ओके, चालेल. नॉन टेक्निकल बद्दल आताच सांगू शकत नाही मी, नॉन टेक्निकल बद्दल नक्कीच बघूयात आपल्याला काय काय, जितकं मला मॅक्झिमम देता येईल नॉन टेक्निकल बद्दल तितकं देण्याचा ट्राय करेन, बट त्याच्याबद्दल आताच सगळ्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत नॉन टेक्निकल. ठीक आहे. जे तुम्हाला सध्या मी सांगितलेलं आहे ते टेक्निकलचं तर 100% या गोष्टी होतील. महाट्रान्सकोचा कट ऑफ जो आहे, तुम्ही कुठल्याही एक्झामिनेशनचा आता प्रिपरेशन करत असाल तर पर्सेंटेज मध्ये सध्या 80 to 85% हे लक्षात ठेवा, हे टार्गेट ठेवा तुमचं आता. म्हणजे तुमचे जे कट ऑफ आहेत ते 160 to 170च्या घरात जात आहेत, त्यामुळे तुमचा टार्गेट स्कोर पण तसाच ठेवा. त्या टार्गेटनंच आपल्याला काम करायचं, लक्षात ठेवा. कारण महाट्रान्सकोमध्ये पर्सेंटेज मध्ये काढतात, ते 150चं पर्सेंटेज मध्ये काढतात. त्यामुळे टार्गेट जास्त ठेवा, किंवा तयारी करून घेताना पण मी तुमची त्या लेवलनं तयारी करून घेईन. मग ती कितपत अचीव होईल ते आपण बघू, तुमच्या प्रयत्नातून माझ्या प्रयत्नातून दोघांवरून ते डिपेंड आहे. बट टार्गेट जे आहे ते टार्गेट तुम्हाला या लेवल पर्यंत जायचं हे लक्षात ठेवा. ओके, 85%. ओके, बोर्ड पीपीटी मिळतील, हँड रिटन नोट्स मिळतील, अशा पद्धतीच्या दोन्ही गोष्टी मिळतील. 22 जून हे आपलं आहे सध्याचं टार्गेट. जर तुमच्या त्याच्या आधी जर एक्झाम येत असेल, तुमचीही तयारी पाहिजे की टायमिंग वाढलं तरी ते आपण मग यामध्ये बसण्याची. जर 22 जूनच्या आधी एक्झामिनेशन किंवा जूनच्या खूप सुरुवातीला आहेत, पण मला नाही वाटत एवढ्या लवकर एक्झाम येईल. त्यामुळे टार्गेट जे आहे, शेड्यूल जे दिलेलं आहे तुम्हाला, हे आपलं 60 डेजचं शेड्यूल आहे. तर हे 22 जून पर्यंतचं शेड्यूल दिलेलं आहे. ठीक आहे. नोट्स जे आहेत, सौरभ बघूयात नक्कीच पॉझिटिव्हली तुमच्या कमेंटवर. हे तुमचं सेशन जे आहे, हे सेशन तुमचं राहील इथं सर्वांसाठी, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आणि ही पीडीएफ सुद्धा राहील, पीडीएफ सुद्धा या बॅच मध्ये मिळून जाईल. चालेल. आणखी काय डाऊट्स आहेत का? नोट्स तुम्हाला या ऍपमध्येच मिळतील, टेलिग्रामला मिळणार नाही. टेलिग्रामला सर्क्युलेट होऊ शकतात सगळीकडे, त्यामुळे ऍपमध्येच नोट्स मिळतील, पण त्या तुम्हाला डाउनलोड करता येतील. प्लस तुम्ही जिथं बॅच घेतलेली आहे तिथं चार्ट ऑप्शन तुम्हाला आलं असेल, तिथे एक लिंक आली असेल टेलिग्रामची, टेलिग्राम चॅनलची लिंक आली असेल, तर ते जॉईन करून घ्या. तिथं फक्त शेड्यूल मिळेल तुम्हाला, शेड्यूल, बॅचचं शेड्यूल जे आहे ते त्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्हाला ऍपमध्ये मिळतील, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता, प्लस प्रिंट आउट घेऊ शकता. ठीक आहे. शेड्यूल जे आहे, बॅचचं शेड्यूल जे असतं ते मात्र तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. त्याचा एक सेपरेट ग्रुप तयार केलेला आहे, आणि त्याची लिंक जी आहे ती तुमच्या नोटीस बोर्डवर तिथं किंवा तुमच्या चार्ट ऑप्शन मध्ये ऍपच्या दिसत आहे. चार्ट ऑप्शन मध्ये लिंक दिलेली आहे बघा, त्याला जॉईन करून घ्या. इथं फक्त शेड्यूल राहील, इथं कटला स्टडी मटेरियल राहणार नाही, इथं फक्त शेड्यूल राहील. ठीक आहे. सर्वेच्या नोट्स आजच मिळतील. हँड रिटन नोट्स स्वतः तुम्ही करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. यस, बरं, नक्कीच. रेकॉर्डेड सब्जेक्ट जे आहेत, सुरुवातीला तर आपले लाईव्ह सेशन सुरू राहतील. रेकॉर्डेड सब्जेक्ट बद्दल डेट तर नाही सांगता येणार मला लगेच की कधी होतील. इथले जे आहे ते एखादा यातला होऊ शकतो लवकरात लवकर, बघूत, मी ट्राय करेन रेकॉर्डेड पण लवकर देण्याचा. बट लाईव्ह कंटेंटचं जे टाइम टेबल आहे तर ते तर तुम्हाला मी सांगितलेलं आहेच, ते लाईव्ह कंटेंटचं तर सांगितलेलं आहेच. ठीक आहे. नोटचे पीडीएफ मिळणार. चालेल. चला, आणखी काय आहे का तुमचे? रेकॉर्डेड सब्जेक्ट कोणते असणार आहे, तर हे रेकॉर्डेड राहतील. यात मी एक चेंज करू इच्छित आहे की यातला हायवे जो महत्वाचा आहे तो लाईव्ह स्वरूपात घेता आला तर मी मॅक्झिमम ट्राय करणार आहे. जर आपली डेट त्या ह्याच्यामध्ये आलीच नाही, 22 जून पर्यंत डेट आलीच नाही, तर हायवे लाईव्ह मध्ये त्याच्या पुढे कंटिन्यू राहील. बाकी मग हे तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये मिळतील. ठीक आहे. ओपन होत नाही टेलिग्राम चॅट. बरं, ठीक आहे, मी परत एकदा लिंक पाठवतो, एकदा बघा. डिटेल बॅच घेतली तर एमसीक्यू बॅच मधून रिमूव्ह नाही. एमसीक्यू बॅच बघा, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्यांनी एमसीक्यू बॅच घेतलेली आहे त्यांची ती सुरूच आहे, ती सुरूच राहणार आहे, ती बंद होणार असं नाही, ती सुरूच राहणार. आणि ज्यांनी फक्त ही बॅच घेतलेली आहे, कोणती, महाट्रान्सकोची, ती काही ही वेगळ्या दोन वेगवेगळ्या बॅचेस आहेत. तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी पेमेंट केलेलं आहे, त्यामुळे दोन्ही सायमल्टेनियसली सुरू राहतील. हा, याची व्हॅलिडिटी जेव्हा तुमच्या असेल, संपेल ती संपेल. याची व्हॅलिडिटी जेव्हा संपेल तेव्हा संपेल मात्र.
त्याच्या बॅचच्या व्हॅलिडिटी वेगळ्या आहे. तर दोन्ही बॅच आपल्या सुरू राहतील. हे एमसीक्यू आपलं मॅक्झिमम सब्जेक्ट जे आहे ते सगळे बीएमसीच्या आधी होत आहेत आणि तिथून पुढे ही मग आपण फुल प्लेज मध्ये घेत आहोत. त्यामुळे दोन्हीचं टायमिंग सुद्धा काय ओव्हरलॅप होणार नाही, दोन्ही टायमिंग सेपरेट सेपरेट राहतील. तुम्ही दोन्हीलाही असाल तर दोन्हीची व्हॅलिडिटी तुमच्याजवळ जोपर्यंत आहे तोपर्यंत दोन्ही बॅच सुरू राहील. तुम्ही फक्त एमसीक्यू ला असाल तर एमसीक्यू मिळेल, फक्त याला असेल तर हीच बॅच मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने राहील. ठीक आहे. ऑल सब्जेक्ट रेकॉर्डेड. देवेंद्र, मग सगळे रेकॉर्डेड राहतात असं नाही की हे फक्त ओनली लाईव्ह आहे. देवेंद्र, तुमचा जो डाऊट आहे ना, बघा हा जो सर्वेइंग सब्जेक्ट आहे हे तुम्हाला लाईव्ह नाही जमत तर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये बघा. तुमचे एक एक दिवसाने शेड्यूल बदलेल. इथे जी 25 तारीख आहे तर 26 राहील. म्हणजे 26 तारखेला तुम्ही पहिला सेशन बघाल, 27 तारखेला तुम्ही दुसरा सेशन बघाल. हे असं नाही की लाईव्ह म्हणजे लाईव्हच, लाईव्ह सेशन घेतला आणि नंतर ते गायब झालं असं नाही होत. ते रेकॉर्डेड मध्ये राहतं, तुम्ही तुमच्या वेळानंतर कितीही वेळेला बघू शकता. समजलं का? सुमित, डिपेंड आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की दुसरीकडून गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी सगळं कन्सेप्ट क्लिअर झालेलं आहे, स्कोर चांगला येत आहे, तर फारशी गरज नाही. बरं, तुम्हाला असं वाटत असेल नाही अजून काही कन्सेप्ट वीक आहेत, काही अजून मला रिव्हिजनची पण गरज आहे, एमसीक्यूची पण गरज आहे, किंवा आणखी काही मला स्कोर वाढवायचा आहे असं वाटत आहे, तर तुम्ही नक्की विचार करू शकता. फीज कशी मिनिमम ठेवलेली आहे. ठीक आहे. बीएमसी साठी स्ट्रक्चरल सब्जेक्ट होतील, युट्यूबवर होतील. युट्यूबवर स्ट्रक्चरलचे सगळे सब्जेक्ट जे आहेत त्याचा एक ओव्हरव्ह्यू किंवा याचं जे रिव्हिजन आहे ते सगळे होईल. तुम्ही बीएमसी साठी आणि ही बॅच मिक्स करू नका. बीएमसी साठी जर आपण बघायला गेलो सॉम अख्खा सब्जेक्ट जो आहे तो फक्त एकच होईल. मग बाकीचं मग युट्यूबवर मला जे आहे कसंही देणारच आहे मी. त्यामुळे जे बीएमसी साठी करत आहे त्यांना युट्यूब आणि आपली एमसीक्यू बॅच मध्ये बराचसा फायदा होईल. हे जे आहे आपल्या पुढच्या 2-3 महिन्यानंतरच्या एक्झामिनेशन साठी आहे. हा, यस, कंटेंट सगळा डिटेलमध्ये राहील. 4 ते 6 राहील सुरुवातीला, 4 ते 6 2-2 तास राहील सुरुवातीला. तेच नंतर जेव्हा 4 तास होईल तेव्हा 8 पर्यंत राहील. 2 तास ते तुमचं जे आहे सांगितलेलं 2 ते 3 तास किंवा 4 ते 6 तास त्यानुसार राहील. समजलं का? चला, आणखी काय आहे का? टायमिंग सांगितलं मी मगाशी, ज्यांनी मगाशी नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो. बॅचचं जे टायमिंग आहे, सुरुवातीला जोपर्यंत बीएमसी एक्झामिनेशनची डेट आहे तोपर्यंत सुरुवातीला काही दिवस 2 ते 3 तास राहील. म्हणजे 4 ला सुरुवात झाली तर 6 ते 7 पर्यंत लेक्चर चालेल. बीएमसी झाल्यानंतर 2 स्लॉट मध्ये होईल. 8 वाजता एक सेशन राहू शकते किंवा 4 वाजता एक सेशन राहू शकतं, जे तुमचं 4 ते 6 तास राहील दोन्ही मिळून. म्हणजे समजा इकडे 2 तास झाले, 8 ते 10 एक झालं तर परत 4 ते 8 एक राहील. अशा पद्धतीचं. जर इथं 8 ते 12 झालं तर इथं 4 ते 6 राहील. अशा पद्धतीने म्हणजे 4 ते 6 तास त्या अशा पद्धतीनं राहील. ठीक आहे. चला, आता ज्यांनी लेट जॉईन झाले किंवा जे निम्म्यातून आले किंवा नंतर आले तर त्यांनी हा सेशन बघा. तुम्ही जे प्रश्न विचारत होते आधी ऑलरेडी सांगितलेले आहेत, त्यामुळं तुम्हाला आधी ह्या सेशन पूर्ण पहिल्यापासून तुम्हाला तिथे मी अवेलेबल करून देतो फ्रीमध्ये, तो बघून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर डिस्काउंटेड प्राइस मध्ये घ्यायचं असेल तर लवकरात लवकर सेशन झाल्या तुम्ही जर ऍडमिशन अजून घ्यायचं राहिलं असेल तर या लेवल पर्यंत जर तयारी करायची असेल तर हे जे सांगितलेलं आहे या प्राइस मध्ये जर हवा असेल 999 किंवा 1499 तर लवकरात लवकर ऍडमिशन प्लस 15 दिवसाची एक्स्ट्रा व्हॅलिडिटीसाठी घेऊ शकता. ठीक आहे, चालेल, थांबूयात. आयबीपीएच ची क्वेश्चन क्वालिटी बऱ्यापैकी पीवायक्यू वर भर राहतो. टेक्निकल थोडस इझी टू मॉडरेट राहतं आयबीपीएच. चालेल. हे सोडून जर काय तुमचे आणखी डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर मेसेज करू शकता. बॅच बद्दल अजूनही काही डाऊट्स असतील या नंबरवर मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला अक्षय सर 8 यावर मेसेज करू शकता. ठीक आहे. चला, आपले एमसीक्यू बॅचचे जे विद्यार्थी बघत आहेत सेशन त्यांनी या 5 मिनिटांमध्ये एमसीक्यू बॅच आपली जी सुरू होती त्यातले जे एक स्लॉट आपला जो कंपास सर्वेचा झाला होता, लेवलिंगचे क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सो 4:40 झाले, 4:45 पर्यंत सर्वांनी तिथं जॉईन करा. ठीक आहे. आणि जे या बॅच साठीचे ज्यांचे डाऊट्स आहेत त्यांनी यावर मला मेसेज करू शकता. तुम्हाला आज संध्याकाळी सर्वेच्या नोट्स तिथे दिल्या जातील, प्रिंटआउट घ्या किंवा त्या बघून लिहून घ्यायचे असतील तर लिहून काढा आणि उद्याच्या 4 वाजताच्या सेशनसाठी तयार राहा. ठीक आहे, चालेल.
हा येस, फॅकल्टी मॅक्झिमम तर 70 ते 80% मीच पार्ट घेणार आहे. त्यामुळे पुढच्या 4 सब्जेक्ट साठी 2 फॅकल्टी एका दिवस 1 ते 2 फॅकल्टी राहतील. त्या एक्सपिरियन्स राहतील, ज्यांना यातलं सगळं माहित असेल आणि तुमचे डाऊट त्या पद्धतीने मी मला माझ्या लेवलचे जे आहेत तशाच फॅकल्टी राहतील. त्यामुळे त्याचं काय टेन्शन, ते फक्त 1 ते 2 राहतील, म्हणजे पुढच्या 3 ते 4 सब्जेक्टलाच राहतील. त्यामुळे काय त्यामध्ये अडचण तुम्हाला येणार नाही. हा, तुमचे काही मेसेज केलेले आहेत तुम्ही याच्यावर व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर, तर संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला जे काय तुमचे मेसेज असतील त्याला रिप्लाय देईन. ठीक आहे, चला एंड करतो. एमसीक्यू जे आहे, एमसीक्यू बॅचच्या मुलांनी 5 मिनिटांमध्ये जॉईन करा आपल्या त्या बॅचमध्ये. मी कंटिन्यू करत आहे. थँक्यू. ऋषिकेश, आधी सब्जेक्ट तुमचे झालेले असतील तर त्याची रिव्हिजन वाढवा, जास्तीत जास्त रिव्हिजनवर भर द्या. त्यातले कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला अजूनही येत नाहीत त्याचं अनालिसिस करा, ज्याच्यामुळे मार्क अजून चाललेले आहेत. आपल्या नोट्स सोडून बाकीचं आणखी कुणाकडच्या नोट्स असतील, रेफरन्स बुक असतील, ते बघा, जेणेकरून जे सब्जेक्ट झाले तसं वाढतात तरी सुद्धा त्यातलं काही मार्क जात असतील तर तेही मार्क जाणार नाहीत. याच्याकडे लक्ष द्या, ज्यांचं एकदा सगळं वाचून झालेलं आहे त्यांच्यासाठी. ओके, एन्व्हायरमेंटल बघूयात आपण. बघा, तुमचे जे जे डिमांड आहे, तुमचे जे काय सजेशन्स आहेत ते यावर नक्की पाठवा. त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी जितक्या पॉसिबल राहतील करायच्या त्या नक्की करूत आपण. हा जो प्लॅन दिला असा तर राहील, हे सोडून बाकी बऱ्याच गोष्टी ऍडिशनल मिळतील तुम्हाला. जसं की एमसीक्यू बॅच मध्ये बघा, मी सांगितलं होतं टेक्निकल फक्त, बट नॉन टेक्निकल पण दिलं तुम्हाला ऍडिशनली. ऍप्टिट्यूडचा पण काही पार्ट तुम्हाला दिला. ठीक आहे, तर सेम तसं जितकं माझ्याकडून शक्य होईल, पॉसिबल होईल तितकं ह्याही बॅचमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. तुमचे जे जे सजेशन्स असतील तर हे यामध्ये द्या. फक्त सब्जेक्टचा सिक्वेन्स असेल किंवा लाईव्ह आणि ऑफलाईन मधलं जे एक्सचेंज असेल हे पॉसिबल नाही. हे सगळ्या गोष्टी विचार करून ठरवलेल्या आहेत, ते तुमचं तसंच राहतील. हे सोडून जर तुमचं काय असेल तर ते तुम्ही मला या नंबरवर पाठवू शकता. चालेल, ठीक आहे. टायमिंग असेल तुमचं, बॅचचं टायमिंग असेल, शेड्यूल असेल, सिक्वेन्स असेल, लाईव्ह आणि ऑफलाईन, ह्या गोष्टी सोडून जर तुमचे काय सजेशन असतील तर नक्की यावर पाठवा. कारण ते प्रत्येकाचे वेगवेगळे राहील. कोण म्हणेल 8 वाजता घ्या, कोण म्हणेल 10 वाजता घ्या, कोण म्हणेल 4 वाजता घ्या. सगळ्यांचंच यामध्ये होईल असं नाही. म्हणूनच तुम्हाला रेकॉर्डेडचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि अनलिमिटेडचा व्ह्यू दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही नंतर तुम्हाला वाटतं 1 ते 3 पाहिजे, तुम्ही 1 ते 3 बघून घ्या. डाऊट असतील तर मला यावर विचारू शकता. तुम्हाला वाटलं नाही मला संध्याकाळी 8 ते 10 फ्री टाइम असतो, मी 8 ते 10 मध्ये बघतो, 8 ते 10 मध्ये बघून घ्या, अवेलेबल आहे तिथं. तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार बघून घेऊ शकता, काही हरकत नाही. ते रेकॉर्डेड मध्ये तुमच्याकडे त्या व्हॅलिडिटीमध्ये कायमस्वरूपी तुमच्याकडे राहतील, रेकॉर्ड त्या डेट पर्यंत. त्यामुळे तुम्ही किती वेळेला बघू शकता, कोणत्याही टायमिंगला बघू शकता. चालेल, थँक्यू.